नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. आषाढ महिना म्हटलं की घराघरामध्ये तळणीचे पदार्थ केले जातात, परंतु या महिन्यामध्ये त्यातली त्यात कापण्या ह्या केल्या जातात. तर आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने गुळाच्या कापण्या कशा करायच्या याची रेसिपी पाहणार आहोत. या कापण्या अजिबातही कडक होत नाहीत, वातड होत नाहीत, अगदी मऊसूत व खुसखुशीत तयार होतात. चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. पारंपरिक पद्धतीमध्ये कापण्या करण्यासाठी गव्हाचं पीठ व बेसन पीठ वापरत नाहीत, तर अख्खे गहू हरभरा डाळीचं पीठ तयार करूनच कापण्या केल्या जातात. तर कापण्या करण्यासाठी इथे मी या वाटीने 4 वाट्या गहू घेतलेले आहेत, त्याच वाटीने अर्धी वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे. तर 4 अर्धी वाटी हे प्रमाण इथे आपण घेतलेलं आहे. तर हे डाळ व गहू चांगले मिक्स करून गिरणीमधून बारीक असे दळून आणायचे आहेत, म्हणजेच कापण्यांसाठी लागणारं पीठ तयार करायचं आहे. कापण्या करण्यासाठी तुम्ही गव्हाचं पीठ व बेसन पीठ वापरूनही कापण्या करू शकता, परंतु अशा प्रकारे कापण्याचं सेपरेट पीठ करून तुम्ही जर कापण्या केल्या तर कापण्या एकदम मस्त तयार होतात. त्यांची चवही एकदम वेगळी लागते व दिसायलाही अगदी छान दिसतात. कापण्या करण्यासाठी इथे मी 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे. गूळ किसणीने किसण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो, तसेच एकदम किसणीचा व गुळाचा काला होतो. म्हणूनच मी इथे वेपर्स खिसायची खिसणी असते त्यामधून गूळ खिसून घेतलेला आहे, म्हणजे त्याचे स्लाइस करून घेतलेले आहेत. एकदम मस्त असा आपला इथे गूळ बारीक असा चिरला गेलेला आहे. ज्या वाटीने आपण 1 वाटी गूळ घेतलेला होता त्याच वाटीने 1 वाटी पाणी या गुळामध्ये घालून घेऊया. आपण हे गुळाचं पाणी गरम वगैरे अजिबातही करणार नाही. 5 मिनिट असंच चांगलं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम बारीक असा चिरून घेतलेला गूळ असल्यामुळे पाणी लवकरात लवकर म्हणजे यामध्ये गूळ चांगला विरघळला जातो. इथे कापण्यांसाठी लागणारं पीठ मी दळून आणलेलं आहे. तर या पिठापैकी 3 वाट्या पीठ या ताटामध्ये काढून घेऊया. कापण्यांची चव वाढवण्यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. 1 वाटी गुळासाठी व 1 वाटी पाण्यासाठी 3 वाट्या गव्हाचं पीठ हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालून घेऊया. इथे मी 1 चमचा बडीशेप, वेलची व थोडंसं जायफळ मिक्सरमधून ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे, ते यामध्ये घालून घेऊया. कापण्या एकदम खुसखुशीत होण्यासाठी इथे मी थोडंसं तूप गरम करून घेतलेलं आहे. तर या तुपापैकी 4 चमचे तूप यामध्ये घालून घेऊया. आपल्याला तूप कडकडीत गरम न करता कोमट करून घ्यायचं आहे, म्हणजे फक्त वितळून घ्यायचं आहे. तूप पिठाला चांगलं चोळून घेतल्यानंतर मगाशी जे आपण गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं होतं ते गाळून घेतलेलं आहे. हे ग्लासमध्ये एका काढून घेतलेलं आहे. त्या पाण्यातील थोडं थोडं पाणी या पिठामध्ये घालून किंचितचा सैलसर असा गोळा मळून घेऊया. आपल्याला कापण्यांसाठी लागणारं पीठ खूप जास्त घट्टही मळायचं नाही, खूप जास्त पातळही करायचं नाही, किंचितसं मऊसूत असं मळून घ्यायचं आहे. तर इतपत सैलसर इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे, म्हणजेच कणिक मळून घेतलेली आहे. या गुळाच्या पाण्यापैकी 2 ते 3 चमचे पाणी उरलेलं आहे. आता हे पीठ चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून जवळजवळ 15 ते 20 मिनिटासाठी बाजूला भिजत ठेवून देऊया. जवळपास अर्ध्या तासानंतर कापण्या करायला घेऊया. कापण्या लाटण्यासाठी आपण अजिबातही पिठाचा वापर करत नाही, परंतु हे पीठ आपल्या हाताला चिकटू नये म्हणून मी थोडंसं हाताला तेल लावून घेत आहे. या कणकेतील एक छोट्या आकाराचा गोळा तोडून परत त्याला छान असं मऊसूत मळून घेत आहे. त्यानंतर या पोळपाट लाटण्यालाही थोडंसं तेल लावून घेऊया. आपण इथे कापण्यासाठी लागणारी कणिक एकदम मस्त अशी मळून घेतलेली असल्यामुळे ती लाटायला अजिबातही अडचण येत नाही. याची एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. आपल्याला ही पोळी खूप जास्त जाडही लाटायची नाही व खूप जास्त पातळही करायची नाही. थोडीशी पोळी लाटून घेतल्यानंतर यावरती थोडीशी खसखस शिंपडून घेऊया व खसखस निघू नये म्हणून परत एकदा थोडीशी लाटून घेऊया, जेणेकरून कापण्या तेलात सोडल्यानंतर अजिबातही खसखस निघणार नाही, चांगली कापण्यांना चिकटून राहील. तर इतपत जाडीची इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे. आता कापण्या कट करून घेऊया. पहिल्यांदा उभे व नंतर तिरकसं असं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला डायमंड आकार देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे कापण्या कट केल्यामुळे यांचा चांगला आकार आलेला नाही, परंतु दुसऱ्या प्रकारे गोल पोळी लाटून त्याच्या चारी बाजूच्या कडा कट करून त्याला चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे व नंतर छोट्या छोट्या कापण्या तयार करायच्या आहेत. तर इथे मी दुसऱ्या पद्धतीने राहिलेल्या सर्व कापण्या तयार करून घेतलेल्या आहेत.
आता लगेचच कापण्या तळून घेऊया. त्यासाठी कढईमधील तेल हलकंसं गरम करून घेतलेलं आहे. कडकडीत तेल गरम करायचं नाही. यामध्ये थोड्याशा कापण्या सोडून घेऊयात व मध्यम आचेवरती कापण्या तळून घेऊया. कापण्या तळण्यासाठी अजिबातही जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला जर कापण्या एकदम खुसखुशीत हव्या असतील तर तुम्ही मंद आचेवरती तळून घेऊ शकता, परंतु मी इथे थोड्याशा मऊसूद अशा कापण्या बनवून घेणार असल्यामुळे मध्यम आचेवरतीच तळून घेणार आहे. 2 ते 3 वेळा कापण्या उलटपालट केल्यानंतर कापण्यांना छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे कापण्यांचं पीठ केल्यामुळे कापण्यांना छान अशी शाईन आलेली आहे. दिसायलाही एकदम मस्त दिसत आहेत. कापण्याचं हे एक वैशिष्ट्य आहे की त्या तर पौष्टिक तर आहेतच, परंतु कमीच साहित्यामध्ये कमी तेलकट तयार होतात, तसेच चवीलाही अप्रतिम लागतात. करायलाही खूप जास्त वेळ लागत नाही. तर अशा प्रकारे इथे आपण सर्व कापण्या तळून घेतलेल्या आहेत. यातील एक कापणी मी तुम्हाला तोडून दाखवते. एकदम खुसखुशीत व मऊसूद अशी कापणी बनलेली आहे. अजिबातही कडक किंवा वातट झालेली नाही. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे केलेल्या कापण्या नक्की करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा. तसेच जाता जाता आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. धन्यवाद.